मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जनरली काय होतं, की प्रचंड उष्णता आपल्या शरीराला लागते आणि ही उष्णता लागल्या कारणाने आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढण्याची शक्यता असते. म्हणून शरीर काय करतं, शरीर घामावाटे आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करतं. मित्रांनो, माणूस हा जो प्राणी आहे ना, त्याचं टेम्परेचर हे कॉमन असतं. कुठलाही ऋतू असो, त्यांचं टेम्परेचर हे 37 डिग्रीपर्यंतच असतं. त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर त्याच्या शरीरासाठी ते अपाय ठरू शकतं. मग आता तुम्हीच बघा ना, की घाम कुठून येतो? तर त्वचेतून घाम येतो आणि संपूर्ण त्वचा जी आहे ना, ही त्वचा आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करत असते. पण मित्रांनो, त्वचा ही फक्त चांगली दिसण्यासाठी मर्यादित नसते, तर त्याचं अनेक कामं असतात. तर शरीरातलं सगळ्यात मोठं अवयव जर तुम्ही मला विचाराल, तर मी सांगेन त्वचा. की तर या त्वचेचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं. हे तापमान कमी झालं, जास्त झालं तर आपल्याला त्रास हा होतोच. त्याच्यामुळे ते मेंटेन ठेवणं महत्त्वाचं असतं. तर आता या त्वचेला म्हणजेच त्वचा या अवयवाला जर ताकद द्यायची असेल आणि टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी त्याला सुदृढ ठेवायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर साहजिकच आहे, या त्वचेवरती काही लेप लावायला पाहिजे, काही तेलांनी मालिश करायला पाहिजे, निश्चितच.